बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडात आज एक महत्वाचा टप्पा पार पडलाय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण जी मागणी होती खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि सुरेश धस यांची की वाल्मिक कराड यांना हे धनंजय मुंडेचे राईट हँड आहेत असं आपण नाही पंकजाताईच सांगतं, त्यांना मोकोका लागावा. अखेर तो मोकोका लागलेला आहे. त्यामुळे जी मागणी सातत्याने लावून धरत होते बजरंग बाप्पा सोनवणे बीडचे खासदार जे मुंडे फॅमिलीला पराभूत करून निवडून आलेले आहेत, त्यांच्याशीच विचारूया. मला सांगा बाप्पा, तुमचं न्यूज 18 लोकमध्ये स्वागत. जी तुम्ही गेली महिनाभर सातत्याने मागणी लावून धरली होती आणि सातत्याने पुणे कनेक्शनचा उल्लेख करत होता, काय आता मकोका लागल्यावर पहिली प्रतिक्रिया काय? बीड जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळामी फासणारी घटना जी घडली आमची 9 डिसेंबरला, त्या क्षणापासून आजपर्यंत मी या प्रकरणाशी बोलतो आहे. आमची पूर्ण बीड जिल्ह्यातली जनता, सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षीय राजकीय सर्व लोक या ह्याच्यासाठी रस्त्यावर उतरलेले आणि याच्यासाठी प्रत्येक वेळेस वेगळी वेगळी मागणी होती. ज्या त्या पद्धतीनं जशी काही एक एक कडी उकलल तशी मागणी होती. आतापर्यंत बऱ्याच काही गोष्टी गेल्या. आरोपीला पहिले 2 पकडले, त्याच्यानंतर परत 1 पकडला, परत 1 पकडला म्हणतात सरेंडर झाला, काय माहित नाही जे झाला. त्याच्यानंतर 5वा आरोपी म्हणून हा खंडणीतला आरोपी सरेंडर झाला. त्याच्यानंतर 2 आरोपी सापडले, आणखी 1 आरोपी सापडला नाही. आणि हे जी 7 आरोपी मर्डरमध्ये आणि 3 खंडणीमध्ये होते आणि 1 आरोपी या कशातच नव्हता, पण त्याला परत मर्डरमध्ये घेतला गेला, तो पण पकडला गेला. असे जवळपास आज 9 आरोपी झालेले आहेत. तर कारण कॉमन 2 आहेत खंडणीतले, आता 3 कॉमन झाले मर्डरमधले आणि ह्याच्यातमधले. तर हे सर्व ती म्हणजे जवळपास आता आज जे आहे ते 9 आरोपीवर मोकोका लागलाय. त्याच्यातला 1 आरोपी फरार आहे. 8 आरोपी आता आधी जेलमध्ये आहेत. तर या सर्व मोकोका लागण्याचा प्रकार जो ते पोलीस यंत्रणेचा तपासाचा भाग आहे. पोलीस यंत्रणेने तपास करून जे त्यांना त्याचे दोषी आढळले त्यांच्यावर त्यांनी कारवाईची मागणी केली आणि कोर्टाने तशी परवानगी दिली. हा मकोका लागल्यानंतर तिकडे बीडमध्ये पळी बंद केलं गेलं कराड समर्थकांकडनं. तुम्ही कसं बघता, कारण तुम्ही खासदार आहात बीडचे? नाही, ही जी काही समाजद्रोही लोक आहेत, समाजकंटक लोक आहेत यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये कुणीही जनतेनं केलेला बंद नाही. दाब देऊन, आताच एक वाहिनीशी बोलताना त्यांनी विचारलं गेलं की दाब देऊन बंद केलं, तर हे खरं आहे की दिसतंय मीडियामध्ये सरळ हे बंद कर रे दाब देऊन लोकांना बंद करावलं. उत्स्फूर्त जनतेतून हा बंद नाहीये. पण हे जे बंद केलं समाजकंटकावर योग्य ती कारवाई करायचं काम पोलीसचे एसपी जी बीडचे आहेत ते करतील. एसपी साहेब सुद्धा खमके अधिकारी म्हणून काम करतायत. ते 100% ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचं काम करतील. आज बीडलाच जी आहे ती जमावबंदीचा आदेश लागू झालेला असताना सुद्धा अशी जमावबंदीचे आंदोलनं केले गेले. काही कुणी टावर उचललेलं दिसलं, कुणी काही केलं गेलं. तर या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी त्यांनी नियमाप्रमाणे लोकशाहीप्रमाणे त्यांना जी काही लोकशाहीनं जो अधिकार दिला त्याच्याप्रमाणे त्यांनी आंदोलन केलं असेल का नाही हे मला सांगता येणार नाही. कारण लोकशाहीप्रमाणे त्यांना परवानगी दिली ती का जमावबंदी असताना हे काय असेल ते एसपी सांगतील. पुढं ती निदर्शनास येईल. पण असं कुणी समाजाला घातक असं काम करू नये. समाजहिताचं सर्वांनी गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि समाजहित सर्वांनी जपलं पाहिजे. मग तुम्ही सातत्याने ह्या हत्याकांडात एक पुणे कनेक्शनचा उल्लेख करता, तो काय आहे पुणे कनेक्शन? आज महाराष्ट्राला सांगून टाका. आम्हाला अर्ध माहिती आहे, पूर्ण तुम्ही करावं. मग याच्यात थेट नितीन बिक्कटचा काही संबंध येतोय का? कारण तो त्या पवनचक्कीचा ठेकेदार आहे आणि तो धाराशिवचा आहे. तुम्ही धाराशिवचा उल्लेख केला म्हणून मी टिंब हे सगळे ठिपके जोडण्याचा प्रयत्न करतो तुमच्या थ्रू. मला या सर्व संबंधाशी काय कुणाचं नाव घेणं नाही घेणं हा विषय गौण आहे. हा विषय असा आहे की मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी मीडियाशी बोललो, मीडियासमोर येईल त्या दिवशी बसून बोलतोय या खुनाचा संबंध कुठं धाराशिव मार्गे पुण्याशी जुटतोय का हे तपासा. मग आणखी पोलिसांना तपासू देत ना. पोलिसाचा तपास कुठं पूर्ण झालाय? पोलिसाला तपास करू द्या. याच्यात कोण कोण होते, कुणाकुणाच्या इथं सोलापूरला कुणाच्यात मुक्काम झाला, पुण्यात कुणाच्यात मुक्काम झाला, कोण्या डॉक्टरकडे कोण ऍडमिट होतं, बालेवाडीला कुठं होते, मुंबईत कुठं होते, गुजरातमध्ये कुठं होते, केजमधून कुणी पळून जायला लावलं, मर्डर करताना कोण सोबत होतं, त्याच्यानंतर यांना किडनॅप करताना कोण होतं, तिथं 6 तारखेला भांडणं झाले त्यावेळेस भांडणं करतानाच्या रोडवर बाहेर कोण होते, कुणाचे मोबाईल कसे झालेत, 29 तारखेपासून त्यांचे एकूण एकाचे जर कॉल कुणाकुणाशी झालेत, ही केस तालुक्यातले कोण किती लोक आहेत त्याच्यात कसे बरोबर सगळे याचे सापडणार आहेत. आणि सापडल्याच्यानंतर पोलीस तपास त्याच्यावर तर पोलिसांनी काही बरेच जवळ 140 का काय सीआयडीने 140-50 लोकांना तपासलं ना की हे कोण आहेत काय बरंच काही. कुणी तर मला 129 तपासले, मला काय आकडा माहित नाही, तपासले काय मे बी जिथे तपासले असतील तेवढे तपासले असतील. त्याच्यामुळे याचं कनेक्शन कुठं काय आहे हे पोलिसांना एकदा तपासू देत. पोलिसाचा तपास पूर्ण झाल्यावर आपल्याला कळेल. जरा दम काढू आपण.
नाही, पण कोणच नाव आहे? नाही, मला कुणाचं नाव घ्यायचंच नाही. बघा, मी पहिल्या दिवसापासून कुठल्याही गोष्टीचं नाव घेत नाही. मी स्टेट फॉरवर्ड कार्यकर्ता आहे. माझं पूर्ण उद्या की माझं स्टेट फॉरवर्ड कार्यकर्ता आहे. मी कुणाचं नाव घेत नाही, कारण आपली एवढी उंची आहे का नाही त्या एवढ्या महान माणसाची नावं घ्यायची मला माहीत नाही. त्याच्यामुळे मी कुणाचं नाव घेत नाही. माझा स्टेट एकच मागणी आहे की संतोष अण्णा देशमुख यांचे सर्व मारेकरी त्या खुनामध्ये सामील असणारे, जी ही कट रचणारे आणि ज्यांनी पळून जायला साथ दिली असे सर्वजण याच्यामध्ये सहआरोपी करा आणि यांना मोकोका लावा, यांना 302 मध्ये घ्या आणि यांना फाशी द्या. आज संतोष हत्याकांडाच्या निमित्ताने बीडमधील हे पवन चक्की आणि खंडणी प्रकरण समोर आलेलेच आहे, तर इतर ठिकाणी जे काही प्रकार घडलेले आहेत त्याची चौकशी व्हायची मागणी करणार तुम्ही? 100% बीड जिल्ह्यामध्ये जेवढ्या पवन चक्कीचा विषय झाला त्याची तर झालीच पाहिजे. पण या पवन चक्कीच्या संदर्भात आता रेणू पॉवर, कोणची आणखी आवाडा ही एक आहे, पुन्हा आणखी एकाच्या 2-3 कंपनीचे तर नावं आलेली आहेत माझ्याकडे. या सर्वांच्या संदर्भात त्याची सगळी चौकशी सखोल करायचं सुद्धा मी पत्र ऑलरेडी दिलेलं आहे. मी आज नाही, मी केंद्रीय मंत्र्यांना, श्रीपाद नाईक साहेब जे आहेत राज्यमंत्री गोव्याचे, यांना मी ऑलरेडी पत्र दिलेलं आहे. आणि ती सुद्धा योगायोगानं मला वाटतं ही 5 तारीख 6 तारखेला भांडणं झाली, त्याच्यावर 29 तारखेलाच काय दिलं, हे खंडणीचा प्रकार घडला त्या दिवशीच मी पत्र दिलेलं. मला तारीख नाही आठवत, की यांची चौकशी करा. माझ्या शेतकऱ्यांना त्रास आहे. माझ्या शेतकऱ्यांना फुकट जमीन घेतली जाते, दाबदडप करून ही गँगस्टरची नावं याच्यात, या पवन चक्कीला प्रोटेक्शनसाठी काही गँगस्टर टोळ्यांचाही सहभाग असल्याचं समोर येतं. ते कोण आहे? ते निलेश घायवळ यांचाही आरोप होतोय. या घायवळ टोळीवर आरोप. मला कोण ते त्यांचं नाव माहित नाही, ते कोण आहे ते तुमच्याकडूनच आज नाव ऐकतो. मला एफआयआर दाखल आहे नितीन बक्कडनीच केलेले. बिक्कडनीच हे काय कनेक्शन? घायवळ बिक्कड कनेक्शन काय आहे पवन चक्की? मला ह्यांचा कुणाचाही संबंध नाहीये. मला ह्यांचं कुणाचंही नाव घ्यायचं नाही. पोलिसांनी तपासावा. पोलिसांना ज्या दिवशी संपला म्हणते त्या दिवशी बजरंग सोनवणे सगळ्या तपासाला आणखी काय पाहिजे ती मदत करेल. बरं, आता या निमित्ताने हे जे वाल्मिक कराड आहेत यांची बेहिशोबी संपत्ती समोर येताना दिसतंय. आता पुण्यातही काही फ्लॅट आहेत, त्याची ईडी चौकशी असं वाटतं मग? नाही, ईडीची चौकशीची मागणी आमच्या नेत्या सुप्रियाताईंनी त्या दिवशी केलेलीच ना. आणि याचे तर बेहिशोबी मालमत्ता आहे, पुण्यातच नाही अशी कुठं असं काही त्यांनी बोललं गेलं. पुरावे तुमच्या याच्या आता सर्व माध्यमावरच मी बघतोय. कुठं पुण्यामध्ये कोणची काय सोसायटी, तिकडं काय आहे. आता एफसी रोडला एवढे मोठे काहीतरी 25-30 कोटी आहे, म्हणजे 120 कोटीचा जवळपास आहे. असं काय आता तुमच्याकडूनच ऐकतोय मी. मला तरी कुठं माहिती आहे काय आणखी काय हजारो कोटीचे कुठं मालमत्ता आहे ती भरपूर सापडेल. ही खूप चिल्लर आहे. तुम्ही जेवढं उघडत पडलं असेल ना, ही 10% सुद्धा नाही, आणखी 90% कळेल. त्यावेळेस तुम्हाला कळेल की काय बीडचं राकेट आहे आणि बीड काय. खरं तर तुम्ही तिघांनी कधी काळी एकत्र काम केलेलं आहे. काय मोडस ऑपरेंडी काय होती? आम्ही ज्या दिवशी काम एकत्र केलं तेव्हा तसं जर विचार केला तर मी 2007 पासून त्यांची मैत्रीत होतो सगळ्यांच्या. म्हणजे धनंजय मुंडे माझे मित्र होते, आहेत मी मित्र, त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये मैत्रीबद्दल. पण त्यांच्याबद्दल मी काम करायचो, हे पण त्यांच्याकडे काम करायचे. त्याच्यामुळे त्यांचा संबंध असायचा. तसेच त्यांना मी नेता मानावा असं काही मला कधी वाटलं नाही. आणि हा वाद खरा तिथंच त्यांच्यात काय असेल, त्यांना काय व्हायचं होतं मला माहित नाही. आज हा विषय नाही, मी वेळ आल्यावरती काय सुचवायचं काय तुम्हाला नेमकं जरा सांगा. राजकीय विषय नाही आजचा, म्हणून राजकीय वाल्मिक कराडला कोण अडकवतंय? नाही, कोणी अडकवते मला नाही म्हणायचं. ते स्वतः ज्यावेळेस हे सगळं प्रकार पोलीस तपासात येते त्यावेळेस ते अडकतात. मी अडकतोय, कोण अडकतोय, हे अडकतोय म्हणून थोडे अडकतात. पोलीस तपासात येते ना, पोलीस तपासेल. पोलिसांनी म्हणलंय आम्ही एवढे आंदोलन केले, एवढे मोर्चे काढले, त्या दिवशी थोडं घेतलं त्यांनी. पोलीस तपासात ज्या दिवशी त्यांना तपास त्यांच्या पूर्णत्वाकडे त्या विषयात आला, त्या विषयाच्या त्या दिवशी त्यांनी दाखल केलंय. त्याच्यामुळे मला दुसरं काही सुचवायचं नाही किंवा महाराष्ट्राच्या जनतेने त्याला वेगळं काही सांगायचं नाही. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही कधी काळी एकत्र काम केलं, तर तिघच नाही, मी असे अनेक जण एकत्र काम करणार होतो. त्याच्याबद्दल शंकाच नाही, केलेलंच ना. आम्ही कुठं नाही म्हणतो. आमचा फोन असणं स्वाभाविक, कुणाला बोलणं असणं, माझ्याकडे नंबर असणं, त्यांचं असणं ही होतच आहे. पण ज्या गोष्टी वैचारिक पटत नव्हत्या तर पटत नव्हत्या. आणि जसा माझा यांच्याशी संबंध तुटला त्याच्यानंतर बरेच काही घटना घडल्यात ना. आणि या सगळ्या घटनेतूनच मी बाजूला गेलोय. आता एक शेवटचा प्रश्न, म्हणजे सामाजिक विषयाचा हा. बीड किती नाही म्हणलं तर अख्खा मराठवाडाच जातीय संघर्षात होरपूळ निघालेले. संघर्ष नाही, काही नेते त्यांचं स्वतःचं हे चालवण्यासाठी ते सातत्याने दोन्ही समाजात फूट पाडतात. आज परिस्थिती बीड अक्षरशः पेटतंय, धकधकतंय. मग गुन्हेगारीला जात नसते मला मान्य आहे, पण त्याच्या आडून जातीचा आधार घेतला जातो. पुन्हा जातीच्याच आधारावरून मग या सगळ्या गोष्टी होतात. दोन्ही समाजात तेढ निर्माण. आज पुण्यामध्ये हॉस्टेलवर मुलांना वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येतात.
नाही, हा जो प्रकार आहे ते अतिशय निंदनीय, पुण्यातला तुम्ही बोललेले. पण बीड जिल्ह्यात जे घटना घडतात किंवा बीडला जातीयतेचा रंग देते तर कोण देत आहे हे पहिल्या क्षणापासून मीडियानं सुद्धा नोटेट करून ठेवा. बीड जिल्ह्यातल्या जनतेनं नक्की केलंय की जे राजकारणामध्ये काम करताना लोकांना भेटत नाहीत किंवा लोकांचं नाहीत राहत, त्यांना कुठेतरी जातीचा आधार घ्यावा लागतोय असं वाटतंय का? त्याच्यामुळे जातीचा आधार घेते. कोण जातीचा आधार घेते? आम्ही जातीचा आधार घेत नाहीये. आणि कुठलं जर जातीची, आता ही राजकारणातला विषय नाही आजचा, पण तरी प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणं माझं क्रमप्राप्त आहे की बघा, माझ्या लोकसभेच्या निवडणुकीला मी मराठा समाजाचा आहे. मग मराठा समाजाच्या गावामध्ये मला 100% मतं नाही झाले किंवा जे आउट ऑफ वोटच्या 75% वर मतं नाही झाले गावाने. पण ज्या काही बाकीचे दुसरे गाव आहेत तिथं असे 270 बूथ असे आहेत की 99% वोटिंग झालं आउट ऑफ, आणि झालेल्या वोटच्या मला 2 अंकी सुद्धा आकडा नाहीये. मग ही कराय कोण लावतंय? ही कोण दादागिरी करायला लावतंय? कोणी बोगस करायला लावते? 75,000 मतं लोकसभेच्या निवडणुकीत बोगस झाले अशी तक्रार मी निवडणूक आयोगाला केली. त्यावेळेस कुणी कुणी साथ दिली? तिथले तहसीलदार असतील व्यंकटेश मुंडे नावाचे, तिथले झेपळे नावाचे PI असतील, त्यांनी सर्वांनी कुणाचं काय ऐकलं नाही. SDM असेल, हे सर्वांनी कुणाला साथ दिलेली नाहीये परळी विधानसभेमध्ये. आणि परळी विधानसभेत अशा तक्रारीत माझ्या, तरी त्यांना आणखी काही नाही, मजा करते ती. त्यांना म्हणलं तू विधानसभेच्या निवडणुकीला ठेवू नका, उचला. काही झालं नाही त्यांच्यावर, जशाला तसे आहेत. मग यांना कोणाचं तरी आश्रय असले राहिले काही, निवडणूक आयोग सुद्धा ऐकत नाही आमचं. बाकी जाऊ द्या. हे सगळा प्रकार खूप खूप भय आहे. तुम्हाला बीड म्हणलं की किती भयानक आहे, आता काय सांगावं. पण हे ठीक आहे, एवढं सगळं करून पण मी ठराविक पुढारी तिथे जातीचा आधार घेतात राजकारणासाठी. नाही, आता मी म्हणायची गरजच नाही, मी सांगायच लागलो ना. ज्याला की ज्याचं काम नाही त्याला जात वाटवती आणि मग त्या निवडणुकीतच आठवते. हे रे, आज लोक आमच्या बीड जिल्ह्यामध्ये कायमची ओळख होती ऊसतोड मजुरांचा जिल्हा. मग ऊसतोड मजुरांसाठी तुम्ही काय करणार? ऊसतोड मजुरांसाठी तर काहीतरी काम करा. ऊसतोड त्यांचा कोयता निघून त्यांना ऊस लावायसाठी पाणी आणा. तुम्ही म्हणता की आम्हाला आज दरडोई उत्पन्न वाढवायचे. दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी कुणी अडवलं? तुमच्याकडे सत्ता आहे ना, तुमच्याच ताब्यात सत्ता, तुम्हीच पदावर, तुम्हीच सगळे सरकारमध्ये, तुम्ही खाली, तुम्ही वरी, तुम्ही अडवलं कुणी? तर खरं तर इलेक्शन झालं ते झालं, जे काय व्हायचं ते झालं. पण आज तुम्ही बीड जिल्ह्याचे खासदार आहात, ना की कुठल्या एका याचे. त्याच्यामुळे तिथं जे सामाजिक तेढ निर्माण झालेली ती निवळण्यासाठी खासदार म्हणून तुम्ही काय पुढाकार घेणार आहात? मी सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की बीड जिल्हा हा आपला साधू संतांचा जिल्हा आहे, सुसंस्कृत जिल्हा आहे. प्रत्येक कुठलाही जरी चांगला कार्यक्रम असला तो बीड जिल्ह्यानं राबवलेला आहे. गुन्ह्या गोविंदानं सर्व जाती धर्माचे लोक गावागावानी खेड्यापाड्यात आम्ही राहतो. आम्ही सर्वांनी, आपण सर्वजण जनता सर्व जी आहे ते आपण पहिल्यासारखे पूर्वपदावर सर्व एकत्र राहूयात. राजकारण ज्याला करायचे ते करू देत, ज्याला जातपात करायचे ते करू देत. आपण सर्वजणांनी गुन्ह्या गोविंदानं राहिलं पाहिजे. आणि हा जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना काय व्हायचं ते होऊ देत ना. कुणावर गुन्हा झाला, कुणावर केस झाली, बजरंग सोनवणे जेलमध्ये गेला, काय आम जनतेचं काय? आम जनतेनं आपल्या आपल्या दररोजच्या दैनंदिन कार्यक्रमाप्रमाणे काम करून शांतता प्रस्थापित करावी. आणि आम्ही सर्वजण त्यांच्या शांतता प्रस्थापित करण्याबरोबर मी लोकप्रतिनिधी म्हणून सोबत राहणार. आणि जिथं कुठली अडचण असेल, तिथं कुठल्याही जाती धर्माचा असेल तर मी त्यांच्यासोबत राहणार. तुम्ही एक पुढचा प्रश्न आणखी विचारलेला की पुणेकरांच्या हॉस्टेलवर काय वाळी टाकायचं, तर मी बीड जिल्ह्याचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं महाराष्ट्रात, पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातल्या विविध शहरामध्ये जी माझ्या बीड जिल्ह्यात कुठल्याही जाती धर्माचा जरी एखादा विद्यार्थी असेल किंवा कुणी एखादा व्यक्ती असेल, सर्वंट असेल, कुणी असेल कुठल्याही जातीचा, तरी त्याला कुणीही अशी हीन वागणूक देऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि पुणेकरांना विशेष मी त्यांना विनंती करणार आहे की माझ्या बीड जिल्ह्याचे भरपूर लोक इथं आहेत. बीड म्हणजे ते सर्व जाती धर्माचे आहेत. कुणी एससी कॅरेक्टरचं, OBC असेल, ओपन असेल, काय शीख, ख्रिश्चन काय असेल, मुस्लिम असेल, हे सगळे जे आहेत या सर्वांसाठी तुम्ही असं बीड म्हणलं की संशयित वृत्तीनं बघू नका. आणि बीडला बीडच्या ह्या माझ्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC उच्च शिक्षणासाठी आलेले सर्व विद्यार्थी आहेत, या सर्वांना सुद्धा तुम्ही न्याय द्या. यांना जर कुठं त्रास वाटत असेल तर विद्यार्थ्यांना सुद्धा माझी विनंती, तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा, लोकप्रतिनिधी म्हणून मला एक मेसेज टाका की आम्हाला असा असा त्रास होतोय, मी तिथं 100% जाईल, मी तिथं इनवणी करील आणि त्यांच्यावर न्याय त्यांना मिळवून देईल, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. एवढंच नाही तर पुढचं पाऊल म्हणून माझं म्हणणं आहे की पुण्यात आमचे भरपूर विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कुठं परिणाम नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी मी जागा उपलब्ध करून देईल, त्याला हॉस्टेल तयार करून, निवासी हॉस्टेल तयार करून देईल. पण
मी देईन म्हणजे भाड्याने घेऊन तात्काळ पुढच्या महिन्यात चालू करेन, पण माझ्या विद्यार्थ्यावर कुठं अन्याय होऊ नये याच्यासाठी मी पुढाकार घेईल. आणि विशेष करून वंजारा समाजाची काही मुलं बोलले काल, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, असं जर तुम्हाला कुणी कुठं करत असेल तर तुम्हाला विनंती, हात जोडून विनंती की लोकप्रतिनिधी म्हणून मला तुम्ही एकदा फक्त मेसेज करा, मी तुमच्यासाठी येतो का नाही बघा, आणि मी तुमच्यासाठी तिथे येईल. मी ते जी कोण तुम्हाला काय करते त्यांच्या पाया पडेल, पण माझ्या विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही असं काम मी करायचंय मला. माझा बीड जिल्हा हा खूप साधू संतांचा आणि गोरगरिबाचा आणि स्वाभिमानी जिल्हा आहे, त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्यातल्या सर्वसाधारण जनतेचा याच्यात काही एक संबंध नाही. बीड जिल्ह्यातली जनता 36 कोटी जनता आहे, हे 36 लाख जनता आहे, जवळपास मतदार 25-26 लाखाच्या जवळपास गेलेलं आहे. एवढी माझी बीड जिल्ह्यातली जनता आहे. या बीड जिल्ह्याला आपल्याला गुन्ह्या गोविंदांना सर्वांना पुढे घेऊन जायचंय. त्याच्यासाठी सर्वांची हाक एकच आहे की आपण अन्यायाविरुद्ध उठू आणि गुंडगिरीला बाजूला काढू. खरं तर गुंडगिरीच ठिकाणी असते, पण राजकारण ठिकाणी असतं. तुम्ही सातत्याने सांगता की जरांगेंमुळे मी खासदार झालो, पण त्याच जरांगेंच्या काही जहाल भाषणांमुळे टीका होते. म्हणजे उदाहरणार्थ घरात घुसून मारण्याची भाषा होते, त्यांच्याकडनं शब्द गेले असतील. तुम्ही हे सगळं वातावरण निवळण्यासाठी काय कराल? हे बघा, जरांगे पाटलांची भूमिका आहे, जरांगे पाटलाचा विचार आहे, ती त्यांच्या पद्धतीनं ते त्यांच्या विचारावर, त्यांच्या भूमिकावर ते काम करतात. ते माझ्या म्हणण्यावर, तुमच्या म्हणण्यावर घाबरत नाहीत, फिरवत नाहीत. त्यांची ती भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेवर मी बोलाय एवढा मोठा नाहीये, त्याच्यामुळे मी त्यांच्या भूमिका, काही जण म्हणतात त्यांच्यामुळे वातावरण कोण खराब काय म्हणतं हा ती ज्याच्या त्याचा विषय. त्याच्यावर मला जर विचारलं तुम्ही तर ती त्यांची भूमिका आहे, त्यांचा विचार आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय बोलावं, भाष्य करावं असं एवढा मोठा मी नाहीये. पण जातीय सलोखा राखणं ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जिम्मेदारी, ती मी राखायचा प्रामाणिक प्रयत्न करणार इमाने ईदवारे. हे होते बजरंग सोनवणे, बीडचे खासदार. यांनी सांगितलं ते पुढारी त्यांचं काय भूमिका मांडायचं ते मांडू दे, पण जातीय सलोखा हे खासदार म्हणून राखण्याचं माझं काम आहे, ते मी यापुढे करत राहील. बघूया तर पुढे भविष्यात काय होतं. बीडचं जे खराब झालेलं वातावरण आहे ते कसं निवळता येते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.